गुड मॉर्निंग. आत्ताच उठली मी झोपेतून आणि आप्पू आणि आप्पूचे पप्पा तर झोपलेलेच आहेत. शेअर, सबस्क्राईब, आम्हाला सपोर्ट करा. तर मी अशी रेडी झाली आणि आम्ही चाललो आता फोटो वगैरे काढायला. तर मी हीच ज्वेलरी घातली आणि आपूच्या पप्पाला म्हणलं व्हाईट शर्ट घाला, मॅच होते तर नाही घालत. काय अप्पू? इथे कुकू नसतो ग, इथे फक्त चिऊ असते. ओके. हा हा. का काय पाहिजे तुला अजून? गुड मॉर्निंग. आत्ताच उठली मी झोपेतून आणि आप्पू आणि आपूचे पप्पा तर झोपलेलेच आहेत. तर ना काल खूप पाऊस होता आणि आज पाऊस नाही आहे. तर म्हटलं थोडेफार आप्पूचे फोटोज वगैरे काढायचे होते, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागलच्या ब्लॉगमध्ये. तर म्हटलं पाऊस नाही आहे तर फक्त काय 10-15 मिनटं जाऊया आणि पण गार्डनला काढून घेऊया. आणि ना काल मी देवाला म्हटलं की प्लीज पाऊस नको येऊ देऊ, आणि आज मस्त उघडले. तर 12 वाजेपर्यंत येऊ नये पाऊस, तोपर्यंत मी आवरते पटापट जे काही आहे ते माझं. ब्रश वगैरे करते आणि नंतर मग 9 वाजता त्यांना उठवते आणि आप्पूचा आवरते. इतकं हात दुखायला लागलं आहे ना, खाली झोपून हात आणि पाठ खूप दुखते. तर चला मी ब्रश वगैरे करून घेते. हे दोघं असे झोपले आणि आप्पू झोक्यात झोपले. आणि ना आज मला गुरुवारचा उपवास पण आहे, तर तेवढं काय करायचं काम नाही. म्हणजे आप्पूला आणि आप्पूच्या पप्पाला काहीतरी बनवून देते मी आणि नंतर स्वयंपाक करेल. तर असं मस्त ऊन पडलं तर छान वाटते. आणि पावसाला मी पावसाला ना म्हटलं, म्हणजे देवाला म्हटलं की पाऊस 12च्या नंतर जेवढा घ्यायचा ना तेवढा येऊ दे, आता नको येऊ देऊ. म्हणजे 12पर्यंत, कारण की गार्डन ना 10-12पर्यंत सुरू राहतं, नंतर मग बंद होतं. आणि माझी छाती इथे पण दुखते, हात पण दुखते, खाली झोपून म्हणा का कशाने काय माहिती. आणि आजकाल आप्पू पण आमच्या झोक्यात झोपत नाही, जवळ येऊन झोपते, त्यामुळं खूपच हे होतं. आत्ताच उठले, आता ब्रश करते मी आणि मग जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत. तर काय माहिती, मला असं वाटतं की पाऊस आला तर परत सगळा प्लॅन फ्लॉप होईल, पण येऊ नाही. तर मी आताच आंघोळ वगैरे करून आली आणि ना 9 वाजलेत. चहा वगैरे बनवा म्हटलं, पण अजून पण हे दोघंजणं उठले नाही. म्हणजे मी उठवलं पण नाही त्यांना अजून, आता उठवते. आणि म्हटलं माझं झालं ना की नंतर त्यांना उठवता येईल. आज माझा आवरायचं राहिलं ड्रेसेस मी तोपर्यंत घातला, साडी नंतर घालते.
तर चहा करून घेते आणि मला असं वाटते की सोबतच चहा करा, कारण की एकटीला चहा करा आणि परत त्यांना करा तर मग परत हे होऊन जातं. त्याच्यामुळं माझं असं चाललं. आता बघू, मी उठवते त्यांना. बाहेर इतकं मस्त छान असं वातावरण झालं ना, खूप छान वाटते बाहेर. आणि देवपूजा मला असं वाटतं की तोपर्यंत 5 मिनटं, 9 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत, तोपर्यंत देवपूजा करून घेते माझी आणि नंतर मग बाकीचं. आणि आई ना जेजुरीला गेली होती, तिथून माझ्यासाठी अशा बँगल्स आणल्यात, तर छान आहेत. आणि आता करते मी देवपूजा पटापट अशी. तर चला, तर ना मी देवपूजा करून घेते. आणि आज मला उपवास आहे, त्यामुळे जास्त वेळ देवपूजा चालणार आहे. तर म्हणजे असं नसतं काही, पण काय होतं ना, मला असा टाईम भेटत नाही. आणि मग मी असं ठरवून देते की गुरुवार वगैरे असला, उपवास वगैरे असला ना, तर आपण चांगलं करूया, पूजा वगैरे चांगली करूया. आणि आपूने ना या कृष्णाच्या फेट्याचं हे तोडून टाकलं तिने, तर त्याचंच मला थोडंसं हे वाटतं, आता कशानं चिटकू मी. आणि आपू अशा डेंजर कामं करत राहते. तर मी पटापट देवाला चकचक करून मस्त आंघोळ वगैरे घालून घेते. कारण की ना काय होतं, देव चांगले नसले ना, म्हणजे मंदिर चांगलं नसलं ना की करमतच नाही, ती वाईबच येत नाही घरामध्ये, असं फ्रेश फ्रेश वाटतच नाही. आणि मला माझ्या पोटाचं सांगायचं होतं. तर माझ्या पोटाचं काय झालेलं, थोडंसं ना दुखतेच, पण थोडं कमी झालं आता पहिल्यापेक्षा. तर बघू आता, जसं जसं माझ्याकडून शक्य होईल तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणं तसं करेल मी. कारण की मला या सर्वांची खूप गरज आहे, म्हणजे ब्लॉग करायची. मला सगळ्या गोष्टी शेअर करायच्या, हे दिवस नाही जाऊ द्यायचे. आणि मी ना ही छोटीशी, आमच्याकडे छोटीशी रुक्मिणीची मूर्ती आहे, तर मला असं वाटतं की मी हीच घेऊन जावं ना, की विकत परत घेऊन वगैरे. कारण की आपू पण ठेवत नाही मंदिरात, तर आपूसच्या हातात द्यायची मला ही क्यूट अशी मूर्ती आणि तिचे फोटोशूट करायचे. बघू आता कसं कसं जमतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि ना आई गेली तेव्हापासून 2 दिवस आईचंच, म्हणजे आईच करत होती हे ते सर्व. तर आज आई नाही आहे, तर खरंच आपण ती जागा मिस करून जातो, म्हणजे ते वेळ मिस करतो की आई होती आणि मस्त छान असं थोडंफार ती करू लागत होती हेल्प मला. तर खूपच छान असं वाटत होतं. चला जाऊ द्या, गप्पा गोष्टी तुमच्यासोबत करताना मला देवपूजा करायला खूप छान वाटतं, तर म्हटलं करूया चला. आणि मला असं वाटतं की हे उठायला पाहिजे. आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करते, आमच्या साईडला ना छोटे बाळं आहेत, आणि जेव्हा केव्हा मी काम वगैरे काही करत असली आणि मला आवाज येतो ना अचानक, असं वाटतं की आपू उठली, आणि माझ्या कानामध्ये तो आवाज राहतो. प्रत्येक आईला असं होतच असणार, पण मी माझ्या आपूचा आवाज ना थोडाफार ओळखते, तेव्हा मग ते दुरून जेव्हा येतो ना, तेव्हा मग थोडंसं मी हे होते. आणि मला जेव्हा आवाज आला की नाही आता हे माझ्या आपूचा नाही आहे, तेव्हा मग मी बसलेली राहते. अरे लागत नाही. तुझ्या
तर छान अशी देवपूजा पण झाली आहे. आता मी यांना उठवायला जाते, तर बघूया ते काय बोलतात. तर आपू उठली आणि पहिल्यांदा तिच्या पप्पाकडे गेली, नाहीतर ती पहिल्यांदा माझ्याकडे येते. ऐसा जादू क्या किया. उठा लवकर लवकर दोघ जण. आज आपूला रुक्मिणी बनवायचं, छान छान रुक्मिणी बनवायचं. आणि मी रुक्माईची आई बनणार आहे. हो ना आपू, हो ना आपू. हो मम्मी, किती क्यूट म्हणते ग माझा सोना. माझा हिराच आहे रे देवा, हे माझा हिरा. ए हिरा, उठला मा तू? उठला तू? तू उठला पिल्लू? तू उठला पिल्लू? आपू मा, तू उठला? सोना, ए माझ्या सोना, उठली तू? जुजूत होती तू? अच्छा, जुजूतून कोण काढलं तुला? तूच आली ना उडी मारून? हो ना? आपू म्हण आय लव्ह यू मम्मा. मला किसी दे ना आपू गुड मॉर्निंगची. म्हण हाय गुड मॉर्निंग. म्हण सगळ्यांना, म्हण हाय गुड मॉर्निंग. सगळ्यांना म्हण हाय. म्हण हाय गुड मॉर्निंग. तुला गुड मॉर्निंग म्हणता येतं का ग? म्हणून दाखव गुड मॉर्निंग. आपू मी सकाळीच उठली बाळा. मी आंघोळ पण केली, नाव पण केली. आता तू चहा पिणार की दूध पिणार? चहा ब्रेड खाणार? नाही ना खाणार? काय खाणार मग? काय खाणार? पोहे करू तुझ्यासाठी? पोहे. माझ्या आपूला आता नाश्ता पण कळायला लागला. त्या दिवशी ना मी चहा ब्रेड करत होती, नको मम्मा पोहे खायचे, पोहे म्हणत होती. काय खायचं आपू? पोहे खाना है. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आमची आपू हिंदी बोलते. खाना है, मम्मी पप्पा कहाँ गए, मम्मी आई कहाँ गई, मम्मी खाना खाना है ना आपू? है ना? हाँ. अच्छा म्हणून दाखव एकदा क्यूट वालं. जोरात म्हण, जोरात म्हण पिल्लू. अच्छा अशी म्हणते. अच्छा म्हण, म्हण. सकाळी उठली ना म्हणून शांत शांत आहे, नाहीतर हे पोरग हे धूम 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 मचाते धूम. हे माझे पोगच, हे गोल गोल पोग है ना, मग है ना. आणि तुम्हाला मी इतक्या दिवसाचं म्हणत होती ना की मी आपूचा हेअरकट बद्दल सांगते. पहिले हेअरकट पाहून घ्या. म्हणजे हेअरकट आता तर केस हे केलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. आपू दाखव का तुझा हेअरकट दाखव. कोणी केला आपू तुझा हेअरकट? कोणी केला? कोणी केला सांग? कोणी केला? असं कोणी केलं? त्या दिवशी मी सांगते काय घडलं. आपूच या हेअरकट ना मी केला. म्हणजे ना मला असं वाटत होतं की पार्लरमध्ये जाऊ आणि ते लोक कुठं करून टाकतात. मागलच्या वेळेस पण असंच केलं होतं. तर मी घरच्या घरीच आपूच्या केसाचं असं काहीतरी केलं होतं. आणि ना ती इतकी क्यूट दिसते खरंच. मी आता नेहमी मीच करणार हिचा हेअरकट. खूपच छान क्यूट दिसते आपू. मी तुम्हाला ना नंतर दाखवेल. आता तर ती झोपेतून उठली म्हणून नाही दिसत आहे बरोबर, पण नंतर दाखवेल मी. सगळ्यांनाच घरात इतका आवडला. उगाच म्हणत आपण बाहेर पैसे देऊन केल्यापेक्षा बरं आहे. आणि आपूला तर खूपच आवडला. हो ना आपू? जोरात बोल ना पिल्लू. हा मम्मी. अगं
बाय कर सगळ्यांना म्हणा. बाय बाय बाय. भेटू नंतर म्हण. म्हण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. म्हण काय करा, काय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, सबस्क्राईब. आम्हाला सपोर्ट करा. आमचा प्लॅन फ्लॉप होतो का काय माहिती. म्हणजे आभाळ एवढं आलं ना, खूपच जास्त. तर आता ही माझी साडी आहे आणि हे माझ्या बँगल्स रेडी केला आणि अप्पूचा हा मॅचवाला ड्रेस. तर अप्पू आता आंघोळीला जाणार आहे, बाकीचं मी नंतर दाखवते. तर नाही हो म्हणता म्हणता मी साडी वेअर केली आणि ना पदर वगैरे लावायचा राहिला, तर मी दाखवते तुम्हाला नंतर. आणि ती ज्वेलरी काढून ठेवली, आता ती घालायची. तर चला आता मी करते, आवरते पटापट. अप्पू हो मा टुक्कू इकडे ये. टुक्कू भूर नाही का जायचं? भूर चल, मी चालले भूर. का बेबी? हो हो जा, काऊ खरा मग. तर मी अशी रेडी झाली आणि आम्ही चाललो आता फोटो वगैरे काढायला. तर मी हीच ज्वेलरी घातली आणि आपूच्या पप्पाला म्हणलं व्हाईट शर्ट घाला, मॅच होते, तर नाही घालत. हां, तर चला मग मी ना कोणती ज्वेलरी घालणार होती दाखवते तुम्हाला. हे घालू का हेच घालू? राहू दे बापूचे पप्पा. हे घालणार होती मी, पण म्हटलं आता हीच राहू दे. तर चला आम्ही पटकन फोटो काढून येतो जाऊन. हां, तर आम्ही आगाखा पॅलेसला आलो आणि इथं फोटो काढणार आहे आम्ही मस्त. आपू तिकडे पळाली समोर. अप्पू आपू इकडे ये बाळा, इकडे ये. चल याच्यावर बसून तिचा विठ्ठलला घेऊन फोटो काढायचा. इथं कुठे तिथं माझ्याकडे नंतर काढून पुढे चल ना. चला चला चला. काय अप्पू? इथे कुकू नसतो ग, इथे फक्त चिऊ असते. ओके. हा हा. आडवा घेऊ का उभा? तर आम्ही थोडेफार फोटोज वगैरे काढलेत आणि बाकीचे राहिलेत. पण आपूच्या पप्पाचं म्हणणं आहे की इकडे चांगले निघतील, तिकडे चांगले निघतील, असं सुरू आहे त्यांचं. आणि माझे केस गाडीवर काही मी व्हिडिओ काढला नाही, कारण की मी साडीमुळं आडवी बसली होती आणि ना गाडीवर इतके केस उडाले काय सांगू. हे बघा माझे पूर्ण केस असे झालेत आणि काय सांगू. अप्पू तर इतकी छान दिसते ना, आणि मी पण कशी दिसते प्लीज कमेंट करून सांगा. अप्पू अप्पू ये इकडे चल. अप्पू चल. चला भूर बेबी आली तिकडे. स्कूलची बेबी आली, सगळी स्कूलची बेबी आली. ओके. हा सग मस्त हवा सुटली आणि इकडे स्कूलची ट्रिप पण आलेली आहे. तर ते पण लोक आहेत आणि अप्पू मस्त पप्पाच्या बोटाला धरून चालली आहे समोर. अप्पू कोण आहे का? सगळ्याला हाय हाय करेल. हाय कर दीदीला. इकडे बघ, इकडे बघ. कोण आहे अप्पू? तर
पण आलो आणि छान आहे बघण्यासारखं. तर छोट्या मुलांची इकडे ट्रिप पण आली, तर शिकण्यासारखं आहे छोट्या मुलासाठी ट्रिप आली. मी एवढी थकली आणि आपण सप्पाजवळ जातच नाही. मी साडी घातली मला चालत नाही आणि तिचं म्हणणं आहे की मला शूज मम्मा हा ना आपू का बरं आपू असं. जास्त भूक लागली ती म्हणाले बिस्किट घेतले है ना आपू आणि ना बिस्किट खाते आपू. काय पाहिजे तुला अजून. तर आम्ही आत्ताच घरी आलो आणि आता खूप भूक लागली. म्हणजे मला उपवास आहे, या दोघांना पण भूक लागली. आता मी पोहे वगैरे करते आणि माझं साडी वगैरे सोडून टाकते. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा, शेअर करा. बाय. पहा हे दोघं आल्या आल्या मस्त खात बसलेत. आम्हाला उपवास. आता पोहे बनवते मी पटकन.